नागपूरमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। राजधानी एक्सप्रेसमधून 4,26,00,000चं कोकेन जप्त करण्यात आलं। पोलिसांनी याबाबतची माहिती दिली। या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। शॅम्पूच्या बाटल्यांमधून कोकेनची कॅप्सूल लपवून त्याची तस्करी केली जात होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर युनिटने ही कारवाई केली। यात DRI पथकानं तब्बल 4,26,00,000 किमतीचा 853 ग्रॅम कोकेन जप्त केलं। अंमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार आता किती कुटील मार्ग अवलंबतायत याचा धक्कादायक नमुना नागपुरातून समोर आला। सुरुवातीला मुलींची मैत्री केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहेत। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये हे धक्कादायक सेक्स स्कॅन्डल घडल्याचा आरोप करण्यात आला। यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 350 व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी मात्र 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल झाल्याची माहिती दिली। अयान अहमद असं या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपीचं नाव आहे। त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली। तसंच अयानचा मित्र असलेल्या 20 वर्षीय उजेर खानलाही अचलपूर इथून अटक करण्यात आली। याशिवाय आणखी काही तरुणांनाही पोलीस ताब्यात घेऊ शकतात। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। भाजप आमदार प्रवीण तायडे आणि खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात आवाज उठवला। त्यानंतर परतवाडा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या आरोपीनं 7 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर इतर पीडित कुटुंबियांनी पुढे येऊन गुन्हा नोंदवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। तपास FIR दाखल झाला तेव्हापासून तपास सुरू आहे। कालच्या रात्री आम्ही अक्यूज्ड नंबर 1 त्यांना कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि अक्यूज्ड नंबर 1ला आजच्या तारखेला कोर्टाच्या समोर पेश केला आणि कोर्टाने जे आहे ते 21 पर्यंत त्यांची PCR जे आहे ते दिलेली आहे। काल रात्री अटक केलेलं आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। तर अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला तर ते टेक्निकली बघावं लागेल। जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे। तर त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकव्हर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल। पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। या तरुणावर काय आरोप करण्यात आले ते आपण पाहूया। अयान अहमद या तरुणानं अनेक तरुणींना, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। या तरुणी महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले। अयाननं 180हून अधिक मुलींना जाळ्यात ओढल्याचा आरोपही करण्यात आलाय। या मुलींसोबत मुंबई, पुण्याला जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले। आतापर्यंत 350हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय। काहींना वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी देखील धमकावल्याचा दावा या तक्रारीतून करण्यात आलाय। अमरावतीतील परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ज्या युवकाला अटक केली तो MIMचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपाचे खासदार अनिल बोंडेंनी केला। अयान अहमदचा MIMच्या कार्यक्रमातला व्हिडिओ हा अनिल बोंडेंनी समोर आणला। पोलिसांनी या प्रकरणात खोल जायला हवं, महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबर पोलिसांनी याचा तपास करावा अशी मागणीही बोंडेंनी केली। तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते। मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात, कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।